आकाशवाणी मुंबई. मी शैलेश मोहिते आणि मी भक्ती सोनटक्के. प्रादेशिक बातम्या देत आहोत. ठळक बातम्या. मुंबई आणि परिसराची विजेची वाढती मागणी लक्षात घेऊन नियोजित प्रकल्प जलद मार्गी लावण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनाही शिक्षण शुल्कात सवलत देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. झायडस कोडिलाच्या लशीच्या लहान मुलांवरच्या चाचणीला मुंबईत लवकरच सुरुवात. आणि राज्यात काल सुमारे 11,000 रुग्ण कोरोनामुक्त. नंदुरबार, भंडारा, गोंदिया आणि धुळे महापालिका क्षेत्रात एकाही नव्या रुग्णांची नोंद नाही. आता ऐकूया बातम्या विस्तारानं. मात्र त्याआधी एक आवाहन. देशभर 18 वर्षांवरच्या सर्व नागरिकांसाठी मोफत लसीकरण मोहीम सुरू आहे. आमच्या युवा श्रोत्यांना आम्ही आवाहन करतो की त्यांनी लसीकरण करून घ्यावं आणि इतरांनाही त्यासाठी मदत करावी. आणि हो, लसीकरण झालं म्हणून निष्काळजी राहू नका. कोविड-19चा धोका अजून संपलेला नाही, म्हणून कोरोना प्रतिबंधक नियम पाळा. शक्यतो घरीच राहा. आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा. बाहेर पडताना मुखपट्टी वापरा. सुरक्षित अंतर राखा. हात वेळोवेळी स्वच्छ धुवा आणि लसीकरण अवश्य करून घ्या. कोरोनाशी संबंधित योग्य माहिती, मार्गदर्शन आणि मदतीसाठी राज्याच्या 020-2612-7394 या मदत क्रमांकावर संपर्क साधा. याशिवाय कोविडबाबत प्रश्न विचारण्यासाठी 011-2397-8046 किंवा 1075 या क्रमांकावरही संपर्क करता येईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. सुमारे वर्षभराच्या अंतरानंतर मंत्र्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत ही बैठक झाली. यापूर्वीची मंत्रिमंडळाची प्रत्यक्ष बैठक गेल्या वर्षी एप्रिलमध्ये झाली होती. त्यानंतर कोरोना संसर्गामुळे दर आठवड्याला ही बैठक दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून होत आहे. संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं येत्या रविवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन सरकार या बैठकीत सर्व राजकीय पक्षांना करेल. हे अधिवेशन येत्या 19 तारखेला सुरू होईल आणि 13 ऑगस्टपर्यंत चालेल. या कालावधीत दोन्ही सभागृहाचं कामकाज 19 दिवस चालणार आहे. मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेश क्षेत्राची भविष्यातील विजेची मागणी लक्षात घेऊन वीज निर्मिती तसंच वीज वहन अर्थात पारेषण प्रकल्प जलदगतीनं मार्गी लावण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. काल वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत मुंबई आयलँडिंगच्या विविध प्रकल्पांना त्यांनी तत्वतः मान्यता दिली. या बैठकीला ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत, परिवहन मंत्री अॅडव्होकेट अनिल परब आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 2024-25 पर्यंत मुंबई आणि उपनगरांची विजेची मागणी 5,000 मेगावॅटपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. सध्या मुंबईतल्या मुंबईत होणाऱ्या वीज निर्मितीची क्षमता 1,887 मेगावॅट इतकी आहे. ती आणखी 1,000 मेगावॅटनं वाढवणं आवश्यक आहे. सध्या मुंबई बाहेरून पारेषण वाहिन्यांद्वारे भागवत असताना भविष्यातली मागणी लक्षात घेऊन अतिरिक्त पारेषण वाहिन्या टाकणं आवश्यक आहे, अशी माहिती ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी बैठकीत दिली. मुंबईत इमारतींच्या छतावर सौर पॅनेलद्वारे सुमारे 1,400 मेगावॅट वीज निर्मितीची क्षमता असून या बाबीचाही प्राधान्यानं विचार करावा लागेल. बॅटरी एनर्जी स्टोरेज या नवीन संकल्पनेचा मुंबईत अवलंब करायलाही या बैठकीत तत्वतः मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री सहायता निधीसाठी महापारेषणकडून 1,42,43,411 रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राऊत यांनी सुपूर्द केला. महापारेषणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या 1 दिवसाच्या वेतनातून हे योगदान दिलं आहे. त्याबद्दल महापारेषणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मुख्यमंत्र्यांनी प्रशंसा केली. देशातल्या अन्य राज्यातून मुंबईत ये जा करणाऱ्या विमान प्रवाशांना RT-PCR बंधनकारक आहे. मात्र दिल्ली किंवा इतर ठिकाणी सकाळी जाऊन सायंकाळी परतणाऱ्या प्रवाशांना RT-PCR चाचणीला 48 तासांचा अहवाल मिळवणं शक्य होत नाही. त्यामुळे ज्यांनी लसीचे दोन्ही मात्रा घेतल्या आहेत अशा प्रवाशांना RT-PCR चाचणीशिवाय प्रवास करायला मुभा द्यावी, अशी विनंती मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी राज्य सरकारकडे केली आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यातील अकृषी विद्यापीठाच्या धर्तीवर 4ही कृषी विद्यापीठांअंतर्गत शासकीय आणि खासगी कृषी महाविद्यालयांमधल्या पदवी, पदव्युत्तर आणि आचार्य अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शुल्क सवलत देण्याचा निर्णय कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी आज जाहीर केला. त्यामुळे राज्यातल्या 38 शासकीय आणि 151 विना अनुदानित अशा एकूण 189 महाविद्यालयांमधल्या 45,000 विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे.
ज्या विद्यार्थ्यांचे आईवडील पालक यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असेल अशा विद्यार्थ्यांचं सुरू असलेलं पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होईपर्यंतचं संपूर्ण शुल्क माफ करण्याचा निर्णयही कृषी मंत्र्यांनी घेतला आहे. याबाबत आज भुसे यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरूंची बैठक झाली. विद्यार्थ्यांकडे शुल्क थकीत असेल तर सत्र नोंदणी आणि परीक्षेचा अर्ज अडवू नये, विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश कृषी मंत्र्यांनी यावेळी दिले. ज्या बाबींवर कोणत्याही प्रकारचे खर्च करण्यात आलेले नाहीत त्या बाबींसाठी आकारलं जाणारं संपूर्ण शुल्क माफ करण्याचा निर्णयही या बैठकीत झाला. प्रादेशिक भाषांमध्ये परीक्षा घेण्याबाबत अंतिम आढावा घेईपर्यंत सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांमध्ये क्लार्क पदावर नियुक्तीकरिता घेतल्या जाणाऱ्या परीक्षा घेऊ नयेत अशी सूचना केंद्रीय अर्थ मंत्रालयानं बँकिंग कार्मिक निवड संस्थेला दिली आहे. या परीक्षा प्रादेशिक भाषांमध्ये देखील घेतल्या जाव्यात अशी मागणी सातत्यानं होत असल्यानं त्यासंबंधी संपूर्ण आढावा घेण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती येत्या 15 दिवसात आपल्या सूचना सादर करणार आहे. त्यानंतर निर्णय घेतला जाईल असं मंत्रालयानं स्पष्ट केलं. पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी परीक्षा NEET म्हणजेच राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा यंदा 13 भाषांमध्ये घेतली जाणार आहे. पंजाबी आणि मल्याळम या 2 नव्या भाषांचा त्यात समावेश करण्यात आला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी यासंबंधी काल माहिती दिली. त्यामुळे आता मराठीसह हिंदी, पंजाबी, आसामी, बंगाली, ओडिया, गुजराती, तेलुगू, मल्याळम, कन्नड, तामिळ, उर्दू आणि इंग्रजी या 13 भाषांमधून ही परीक्षा देता येणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधील प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन देण्याच्या धोरणानुसारच हा निर्णय घेतला असल्याचं प्रधान यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे. परीक्षेसाठीची नोंदणी काल संध्याकाळपासून NTA-NEET.nic.in या संकेतस्थळावर सुरू झाली आहे. मध्य पूर्वेतील भारतीय विद्यार्थी समुदायाच्या सोयीसाठी कुवेत इथं एक परीक्षा केंद्र सुरू करण्यात आलं आहे. राज्यातली शैक्षणिक गुणवत्ता, शुल्क निश्चिती किंवा अभ्यासक्रम या कोणत्याच मुद्द्यावर राज्य सरकार गंभीर नाही अशी टीका भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. ते आज मुंबईत बोलत होते. विद्यार्थी आणि पालकांच्या दृष्टीनं हा विषय महत्त्वाचा आहे. कोरोना काळात शुल्क वाढ करू नये अशी पालकांची कळकळीची मागणी असतानाही अनेक शाळांनी मनमानी पद्धतीनं शुल्क वाढ केली. या संदर्भात सरकारचं धोरण स्पष्ट नाही असं ते म्हणाले. शैक्षणिक संस्थांना सरकारकडून निधी मिळत नसल्यामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही. अशा विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होत आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या मराठी बातम्या www.newsonair.com/marathi या संकेतस्थळावर वाचता येतील. कोविड-19 से बचाव और सुरक्षित रहने के 3 उपाय. मास्क लगाएं, 2 गज दूरी है जरूरी, सुरक्षित दूरी रखें, हाथ और मुंह साफ रखें. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कोरोना विषाणूवरच्या झायडस कोडिलाच्या लशीची लहान मुलांवरच्या चाचणीला मुंबईत लवकरच सुरुवात होणार आहे. झायकॉडी लसीचे 3 डोस दिले जाणार आहेत अशी माहिती नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी दिली. यामध्ये पहिल्या दिवशी, 28व्या दिवशी आणि 56व्या दिवशी डोस दिला जाईल. मुलांची नोंदणी झाल्यानंतर तातडीनं लसीकरणाची चाचणी सुरू होईल असं ते म्हणाले. देशात काल 37,14,000पेक्षा जास्त नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लशीची मात्रा घेतली. आतापर्यंत 38,76,00,000पेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. देशात कोविड-19चे रुग्ण बरे होण्याचा दर 97.28% झाला आहे. काल 41,000पेक्षा जास्त रुग्ण बरे झाले. देशात आतापर्यंत 3,01,00,000पेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. काल 38,792 नवे रुग्ण आढळले तर 624 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना बळींची एकूण संख्या 4,11,408 झाली आहे. देशभरात सध्या 4,29,946 रुग्ण उपचाराधीन आहेत. राज्यात काल 10,978 रुग्ण बरे होऊन घरी गेले. 7,243 नव्या रुग्णांची नोंद झाली तर 196 रुग्णांचा मृत्यू झाला. काल नंदुरबार, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये तसंच धुळे महानगरपालिका क्षेत्रात एकही नवा रुग्ण आढळला नाही.
राज्यात आतापर्यंत एकूण 61,72,645 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत 59,38,734 रुग्ण बरे झाले, तर 1,26,220 रुग्ण दगावले. सध्या राज्यात 1,04,406 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 96.21% झालं आहे, तर मृत्यूदर 2.4% आहे. मुंबईत काल 600 रुग्ण बरे झाल्यानं त्यांना रुग्णालयातून सुट्टी दिली. काल 441 नवीन रुग्णांची नोंद झाली. मुंबईतला रुग्ण दुपटीचा कालावधी 925 दिवसांवर आला असून काल 8 रुग्णांचा मृत्यू झाला. औरंगाबाद शहरातल्या लुणावत यांची कन्या डॉक्टर स्नेहल लुणावत हिचं 1 मार्च रोजी कोविड संसर्गानं निधन झालं. नाशिक इथल्या एका दंत रुग्णालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या स्नेहल यांनी समाजकार्याचा ध्यास घेतला होता. महाविद्यालयीन वेळेनंतर दररोज मोफत रुग्णसेवा करणाऱ्या स्नेहल यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांनी एक बिगर सरकारी संस्था NGO स्थापन करून सामाजिक कार्याला प्रारंभ केला आहे. त्यांनी डॉक्टर स्नेहल लुणावत एज्युकेशन अँड रिसर्च फाउंडेशनच्या माध्यमातून प्रत्येक महिन्यात स्नेहलच्या पुण्यतिथीला अन्नदान आणि गोसेवा केली जाते. याशिवाय वैद्यकीय तपासणीचा उपक्रमही राबवण्यात येतो. कोरोनामुळे निर्माण केलेल्या अनिश्चिततेवर मात करत खचून न जाता जळगाव जिल्ह्यातल्या आनंदघर या उपक्रमाच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल कुटुंबांना सातत्यपूर्ण मदत केली जात आहे. याविषयी आनंदघरचे अद्वैत दंडवते यांनी माहिती दिली. जुलैनंतर मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी वस्ती पातळीवर संडे लायब्ररी हा उपक्रम सुरू करण्यात आला, ज्यामध्ये जवळपास 100 मुलांनी प्रत्येकी 8 ते 10 पुस्तकं वाचली. आनंद घरातल्या 90% मुला-मुलींकडे मोबाईल नाही. अशा वेळी मुलांसाठी दर आठवड्याचा अभ्यास हा वर्कशीटच्या माध्यमातून पोहोचवण्यात आला, ज्याचा लाभ 400हून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला. हा उपक्रम आजही सुरू आहे. 9वी-10वीच्या मुलांसाठी नियमित वर्ग जुलैपासून सुरू करण्यात आले, ज्यामध्ये मस्कत आणि कतार इथं राहणाऱ्या स्वयंसेवकांनी त्यांना शिकवलं. यासाठी इंटरनेट, लॅपटॉप आनंद घराच्या खोलीतच उपलब्ध करून देण्यात आले. आगामी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत असलेल्या खेळाडूंमध्ये शिस्त, झोकून देण्याची वृत्ती, एकाग्रता, आत्मविश्वास, स्पर्धा करण्याची क्षमता दिसते. नव्या भारताचीही हीच वैशिष्ट्ये आहेत, म्हणून हे खेळाडू नव्या भारताचे प्रतिनिधी आहेत, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी काल आगामी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होत असलेल्या खेळाडूंशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. खेळाडूंनी अपेक्षांच्या ओझ्याखाली दबून न जाता केवळ आपलं 100% योगदान द्यावं असा सल्ला देत या स्पर्धेसाठी त्यांनी खेळाडूंना शुभेच्छाही दिल्या. तिरंदाजी या क्रीडा प्रकारात भारताचं प्रतिनिधित्व करत असलेल्या महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्यातल्या प्रवीण जाधव आणि त्याच्या आईवडिलांशी त्यांनी मराठीतून संवाद साधला. खडतर परिस्थिती असतानाही प्रवीण याचा आजवरचा प्रवास आणि त्याला कुटुंबियांनी केलेलं सहकार्य प्रेरणादायी असल्याचं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं. भारतीय नौदलातले नाविक विष्णू सरवानन यांची टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत नौकानयन प्रकारात निवड झाली आहे. विष्णू यांचे प्रशिक्षक सुभेदार धर्मेंद्रसिंह चौहान यांनी विष्णू यांच्या कारकिर्दीबद्दल आकाशवाणीला सांगितलं. 2019 मध्ये क्रोएशियामधील अंडर-19 वर्ल्डमध्ये कांस्य पदक जिंकले. 2021 मध्ये ओमानधील मुसन्ना ओपन चॅम्पियनशिप ही एशियाई देशासाठी ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा होती. यामध्ये विष्णूने रौप्य पदक जिंकले. आता तो टोकियो ऑलिम्पिक खेळासाठी पात्र ठरला आहे. मला आशा आहे की विष्णू देशासाठी पदक जिंकेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबई आणि परिसराची विजेची वाढती मागणी लक्षात घेऊन नियोजित प्रकल्प जलद मार्गी लावण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनाही शिक्षण शुल्कात सवलत देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. झायडस कोडिलाच्या लशीच्या लहान मुलांवरच्या चाचणीला मुंबईत लवकरच सुरुवात. आणि राज्यात काल सुमारे 11,000 रुग्ण कोरोनामुक्त. नंदुरबार, भंडारा, गोंदिया आणि धुळे महापालिका क्षेत्रात एकाही नव्या रुग्णाची नोंद नाही. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.